श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर. श्रीमती सोळंके DR, वर्ग 5वी, विषय परिसर अभ्यास 1, पाठ 16वा, पाणी, उपघटक जलव्यवस्थापन. बघा मुलांनो, पाण्याचा मुख्य स्रोत पाऊस आहे. म्हणून पावसाचे पाणी आपण साठवले पाहिजे. दरवर्षी फक्त 4 महिने पाऊस पडतो आणि तेच पाणी आपल्याला वर्षभर पुरवावे लागते. जर आपण ते साठवले नाही तर आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होणार नाही. पावसाचे पाणी थांबवायला शिका, थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. जर आपण ते पाणी अडवले नाही तर आपल्याला वर्षभर पाणी मिळणार नाही आणि पाणी अडवल्यामुळे ते जमिनीत जिरते. भूजलाचा साठा वाढतो, झाडांना पाणी मिळते, विहिरींना देखील पाणी वाढते आणि आपल्याला शेती करणे शक्य होते. पाणी जमिनीत जिरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्यासाठी धरणं बांधली जातात. पण सगळ्याच ठिकाणी आपण धरण बांधू शकत नाही. अशा वेळी लहान तलावांची निर्मिती केली जाते. उतारावर लहान बंधारे बांधले जातात. डोंगरावरती आडवे चर खणले जातात. गावातील ओढे, नाले यांच्यावर बांध घालून सुद्धा आपण पाणी अडवू शकतो. आणि अशा कामामध्ये शासन आणि नागरिक हे एकत्र येऊन काम करतात. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी घरांच्या छतावर जे पाणी पडते ते पावसाचे पाणी पन्हाळे लावून त्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते. आणि अशा सर्व पद्धतींमुळे आपण जास्तीत जास्त पाणी साठवू शकतो. आता हे साठवलेले जे पाणी आहे किंवा आपले उपलब्ध पाणी, त्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणं आणि टाक्यांमध्ये साठवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे काय होईल तर आपल्याला पावसाळ्यानंतरही वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपण हे जे पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे ही जी कामे करतो आणि ती पावसाचे पाणी जे साठवले आहे ते वर्षभर वापरतो, यालाच जलव्यवस्थापन असे म्हणतात. तुमच्या परिसरात जलव्यवस्थापन कसे केले जाते तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर त्याची माहिती मिळवा. पाणी हेच जीवन. म्हणून पाणी अडवा, जिरवा, साठवा आणि काटकसरीने वापरा. आपण पाणी या विषयावर 3 भागांमध्ये माहिती घेतलेली आहे. त्याचा सार आपण बघूया. पाण्यात सजीवांसाठी घातक पदार्थ मिसळले की पाणी प्रदूषित होते. जलसाठ्यांचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया करतात. पाणी पुरवठा करण्यापूर्वी गावाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात विरघळलेले व न विरघळलेले पदार्थ वेगळे केले जातात. तसेच पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो. दुष्काळग्रस्त भागातील मानव, प्राणी, वनस्पती या सर्वांना दुष्काळाचा तडाखा बसतो. पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात उपलब्ध करून देणे याला जलव्यवस्थापन म्हणतात. धन्यवाद.